तर गाईज मी प्रणय बनसोड, माझा पहिला व्लॉग आहे युट्यूबचा. तर या पहिल्या व्लॉग मध्ये एक असा वॉटरफॉल आहे, अशोका वॉटरफॉल म्हणून. तो एक्सप्लोर करायला मी जातोय. तिथे मला काय अनुभव घडतात काय नाही, आणि तिथे ऍक्च्युली समरमध्ये म्हणजे आता आपल्या उन्हाळ्यामध्ये काय सिच्युएशन आहे हे आपण बघू तिथे जाऊन. आणि मी एक दोन रील मध्ये बघितलं का तो वॉटरफॉल चालू आहे म्हणून. जर तो चालू असेल तर चांगली गोष्ट आहे, जर बंद असेल तर मग ती पण तुमच्याकडे इन्फॉर्मेशन शेअर होऊन जाईल, म्हणजे जेणेकरून कोणी आधीच तिथे जाऊन पचका व्हायला नको. बघू तिथला अनुभव काय काय नाही. शेवटपर्यंत पूर्ण व्लॉग पहा, सपोर्ट करा, थोडा सबस्क्राईब पण करून घ्या आणि व्हिडिओ शेअर नक्की करा. तर मग जाऊ व्हिडिओ मध्ये, बघू काय काय नाही, पूर्ण बघू घ्या तुम्ही आणि सपोर्ट असू द्या तुमचा. तर गाईज आपण जातोय त्या हिडन वॉटरफॉलला, जो इगतपुरी साईडला आहे. तसं मी तुम्हाला लोकेशन व्हिडिओच्या लास्ट मध्ये मेन्शन करेल. माझ्यासोबत माझे 3 मित्र आणि एक श्लोक, माझा छोटा भाऊ, तो पण येतोय. तर आपण ब्लॉग पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि आपण कुठून जातो, लोकेशन कसं आहे, काय नाही, आणि रस्त्या कोणची लागल हे तुम्हाला सगळं मी ब्लॉग मध्ये सांगेल, आणि तिथला अनुभव पण त्या ब्लॉग मध्ये सांगेल. तर काही आपण यांचीच वाट पाहत होतो, पण हे आपल्या पण पुढे निघून गेले होते. बघू, सोडून गेलं आपण आता सध्या हायवेला आहे, हे बघू शकता. हे 30 किलोमीटर रे. मुंबई आग्रा हायवेला आपण आहे. आता मी नाशिक पासून निघालेलो आहे, पांडवलेणी इथून. 30 किलोमीटर. तर मित्रांनो, आम्ही इथे एका ठिकाणी ऍड्रेस विचारला. ते म्हणताय एका त्या वॉटरफॉलला आता सध्या पाणी नसेल, समर सीझन चालू आहे, उन्हाळा चालू आहे म्हणून. तरी आपण जाऊन बघू एकदा काय व्ह्यू येतो तिथला उन्हाळ्यात पण. आणि तसंच शेजारी त्याच्या एखादा डॅम आहे, तिथं इगतपुरीला एक डॅम आहे तिथे. तिथं जाऊन तुम्हाला असं भारी व्ह्यू देतात बघायला, आपण तिथं पण जाऊ. आणि नेमकं प्रॉब्लेम असं झालाय, बॅटरीची गाडी आमच्याकडे नंतरची, त्याच्यात अर्धी चार्जिंग ऑलरेडी संपलेली. रिटर्न यायला आमचे वांदे नको. ठीक आहे, समज गया. बघू, यावेळी त्यावर टेन्शन आलेलं आहे आता. जर संपली तर आम्हाला टो करून न्यावं लागेल. तर मित्रांनो, आम्ही एका उतारावरून आलेलो आहे, व्ही गाव म्हणून. तिथं हा वॉटरफॉल आहे. त्या या एवढ्या उतारावरून येता नेमका त्या बॅटरीवाल्या गाडीची ब्रेकच दबत नाही, तर खूप रिस्क होऊ शकते, म्हणून आम्ही थांबलोय. ब्रेक टाईट करायचा काहीतरी उपाय बघ शकतोय. या गाडीतून पाना गिना काढून आम्ही तो ब्रेक टाईट करायला बघू, कारण खूप रिस्क होऊन जाईल इथून त्या बॅटरीच्या गाडीने जाणं म्हणून, कारण ब्रेक अजिबात लागत नाही. तसं सर्वजण ट्राय तर करताय ब्रेक टाईट करायला. अबे साले, काढायचं बघ. अरे हा काय असते बाई, हे नीता इकडे बाहेर इकडे बाय, इकडे इकडे इकडे. गुऱ्याची स्वाईल सगळ्यात ताकीद होती. इकडे बिबट्यांची बी भीती, थांबायला गाण फाटते. आपल्या इकडे ऊन कमी नाशिक मध्ये, पण इकडे थोडं कसाऱ्या साईडला आल्यावर ऊन खूप लागतंय. वातावरण चेंज आहे, पण उन्हाळ्यात तो पावसाळा म्हणजे वॉटरफॉल चालू असायची शक्यता कमीच आहे, पण आपण तरी पण जाऊन पाहू. तर मित्रांनो, इथल्या कोणतं गाव आहे, चिंचला खैरे नावाच्या गावाला आम्ही इथे आलो होतो व्ही गावच्या आधी. तिथं गाडीचे ब्रेक लागत नव्हते, तर या भाऊनी आपली मदत केली आणि रस्ताही सांगितला, आणि तिथं वॉटरफॉलला पाणी आहे हे पण सांगितलं. तर आपल्याला पाणी पाहायला भेटेल तिथे, आणि चांगले व्ह्यू पण पाहायला भेटेल. व्हिडिओ मध्ये असेच बनवून राहा. तर मित्रांनो, मी पाठी बघू शकता अशोका वॉटरफॉल. जवळच आलेलो आहे, पोहोचतच आलेलो आहे तिथे. टाईम तर लागला, पण जे गुगल मॅपला दाखवतं नाशिक पासून 45 किलोमीटर, तसं काही नाही, लांब आहे खूप. तरी मी तुम्हाला सांगू शकतो, तरी 80 किलोमीटर तरी पडलंय मला, कारण आत्ताच मला 70 किलोमीटरचा रन झालेला आहे माझा नाशिक पासून. तर बघू पुढे, मागे कमान पण दिसत असेल तुम्हाला. चला भेटू तिथे लोकेशन.
तर मित्रांनो मागं बघू शकता तुम्ही अशोका धबधबा. उन्हाळ्यात आम्ही इथल्या लोकांना विचारलं पाणी आहे का नाही, ते तर म्हणताय आता सध्या पाणी नाही. आणि फिरण्यासारखा स्पॉट आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा, बसायला जागा आहे आपली बँके, आणि इथं पायऱ्या पण यायचे उतरायला. थोडस हे डिझाईन थोडी आपल्या वैतरणा डॅम सारखं इथे त्यांनी सजवून ठेवलेलं आहे, म्हणजे स्ट्रक्चर बनवून ठेवलेलं आहे वैतरणा डॅम सारखं. आता आपण खाली चाललोय धबधब्याच्या रस्त्याने. आता जो सीन दाखवतोय मी तुम्हाला, तो पाहून माझं खूप मन नाराज झालेलं आहे. खूप मन नाराज झालंय हा सीन पाहून. आता दाखवतो तुम्हाला बॅक कॅमेरामध्ये. बघू शकता तुम्ही. आणि रील मध्ये असं दाखवत होते चालू आहे 12 महिने, आणि 12 महिने चालू नाही. तर इथे येऊ नका, यायचंय तुम्हाला तर फक्त पावसाळ्यातच या, पावसाळ्यात. बघा. प्रत्येकाचे एक एक ओपिनियन ऐकून घ्या. पावसाळ्यातच या काय डायरेक्ट. पावसाळ्यात काय तुझं ओपिनियन काय? माझं लय खऊट आहे, पण जाऊ दे. बोल बोल बोल, आज बोल, मन मोकळं करून टाका. नेते तुझं. आम्ही झाक केली गाईस, तुम्ही झाक नका करू. चांगल्या ठिकाणी गेलो असतो. तर म्हणजे ब्लॉग बनवूनच चुकी झाली. काय करता आता, पहिला ब्लॉग आहे म्हणून पोस्ट करावा लागेल. 10,000 रुपये खर्च आले. नेक्स्ट लोकेशन आपण चांगलं मला येतंय. 5,000 रुपये खर्च झाले, एवढी स्ट्रगल केली. 1,000 रुपयाच्या गेम मध्ये झाले. तर भावांनो, वॉटरफॉल जवळ आलोय. त्या पोराने आपल्याला गंडवलेलं आहे. वॉटरफॉलला पाणीच नाही भावांनो, काहीच पाणी नाही. क्या हाल है? अरे क्या हाल है यार, पछता दिया इधर आके मार के. किधर आके पसंद नहीं आया क्या तुमको वॉटरफॉल? अरे काय गू ये डायरेक्ट गू, वो अलग ही लेवल का बंदा था. इथे येऊन काही फायदा झालेला नाही आपला. पाणी नव्हतं, ऊन खूप आहे, पूर्ण कोरडा पडलेला आहे तो वॉटरफॉल. आमच्या घसा बी कोरडा झालाय. कसा बी कोरडा झालाय. पाणी आणलं ते पण संपलं. सगळे जाम झालेले सगळे. बाकी एंट्रन्स वगैरे सगळी व्यवस्थित आहे, पण पावसाळ्यातच या. तेच सजेस्ट करत तुम्हाला मी. अशा वेळेस येऊन काही फायदा नाही तुमचा. उन्हाळ्याच्या वेळेस कदाचित दुसरा वॉटरफॉल आता एक्सप्लोर करावा लागेल चांगला. तर तेच, उन्हाळ्यात येऊ नका, पावसाळ्यात येऊ शकता तुम्ही. बाकी रस्ता वगैरे लोकेशन मेन्शन करतो, बघून घ्या लोकेशन. पण पावसाळ्यात या.